मुंबई माजी महापौर दत्ताजी दळवी साहेबांच्या हस्ते मात्र या महत्त्वाच्या मॅचचा टॉस टॉस का बॉस हेड टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. विक्रोळी संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्वरित मॅचला सुरुवात करायची आहे कारण की अजूनही खूप मॅचेस खेळवायचे आपल्याला.
परिसरातील वाकळणगावचे खेळाडू तर एक अंबरनाथचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हेच मैदान दिनू कांबळेने या अगोदर देखील गाजवलेलं आहे. मला आठवतं दिनूने याच मैदानामध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये मालिकावीराचा पुरस्कार देखील घेतला आहे. जय 11 कल्याणमधून खेळत असताना सचिन, जय, मयूर दातीलकर हा जो संच होता आणि त्यामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना मात्र याच मैदानात मॅन ऑफ द सिरीज देखील मिळवलं होतं. मॅचला क्रीज मार्किंग करायचं, क्रीज मार्किंग. क्रीज मार्किंगचा कॉल पंचांनी दिलाय. हा कट्टा आपण कुठेही असाल तर क्रीज मार्किंग करून घ्या आणि महत्त्वाची मॅच आहे. चला मॅचला सुरुवात करा. 3 मॅच बाकी आहे. 4:45 वाजलेले आहेत. प्रतियश खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवलेल्या आहेत. केतन म्हात्रे यांनी देखील आणि गतवर्षी केतन म्हात्रे रबर बॉलचं क्रिकेटसुद्धा चांगले खेळले. कारण पावसाळी क्रिकेटमध्ये बांद्रा कोलगेटच्या ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक देखील मिळवली होती या खेळाडूने आणि तेच केतन म्हात्रे या ठिकाणी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी कांजूरमारचा बूम बूम बुमरा चर्चा आहे या खेळाडूच्या गोलंदाजीची सुद्धा. त्यामुळे मजा येईल ही मॅच पाहण्यासाठी. गतवर्षी बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या होत्या. विशेष म्हणजे मान्सून ब्लास्टमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती याच गोलंदाजाने. कोलगेटला सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिली ओव्हर घेऊन सुमित आवटे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर केतन म्हात्रे. केतन म्हात्रेसाठी एक रणनीती मंगेश वैदी कॅप्टन बनवतायत. अमोल म्हात्रे आणि कंपनी एका बाजूला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जय आंबे.
मॅचला होते सुरुवात. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. सुमित आवटे, दोन्हीची लहान मुलं आहेत, आपण बाहेर यायचं प्लीज. मॅचला होते सुरुवात. जो संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर काल अंतिम फेरीमध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली ही टीम दाखल झालेली आहे. पंचांचा इशारा मॅचच्या सुरुवातीचा. सुमित आवटे, केतन म्हात्रे. पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातो. अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. आपली एक मॅच जिंकलेली आहे, त्यामुळे या खेळपट्टीचा, या वातावरणाचा अंदाज मात्र दोन्ही टीमला झालेला आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये एका नव्या ऊर्जेने दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरलेल्या आहेत. यावेळेला कोलटप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता. टायमिंग प्रॉपर नाही आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. मंगेश वैदी बॉलच्या पाठीमागे लागलेत आणि तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी पहिली धाव पूर्ण केली गेली. पहिली एक्स्ट्रा आली ना, बॅटने आलेली धाव म्हणावी लागेल, कारण धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 2 झालेली आहे. सुमित आवटे, एक वेगळी ॲक्शन पाहायला मिळते. बुमराचं महत्त्व भारतीय टीममध्ये अनन्यसाधारण आहे, जे कालच्या रात्रीत अधोरेखित झालं. म्हणजे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा महत्त्वपूर्ण असतो, परंतु प्रत्येक खेळाडूने त्याच्या कामगिरीच्या जोरावर स्वतःची एक जागा बनवलेली असते. आणि हा कांजूरमार्गचा बुमरा या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. इश्तियाकशी थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळते. प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी दूर दूरवरून आलेले आहेत. दिनू कांबळे पावसाळी क्रिकेटमधील एक जबरदस्त बॅटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. म्हणजे पावसाळ्यात दिनूची बॅटिंग एक पाहणं एक वेगळा आनंद असतो. अँगल बनवला, बॉलला बाहेर काढलं. सुमित आवटे बॉलला वळवण्यात यशस्वी राहिले. दिनू या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याच्या पवित्र्यात होते, परंतु बॉल थोडासा कमी गतीने आला, वळला देखील आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल, परंतु दबाव कसा हटवायचा दिनूला बरोबर माहिती आहे. दिनेश कांबळे, दिनू. लोअर फुल टॉस, त्याला मात्र स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेने खेळतायत आणि दिनूने हा मनगटी फटका फ्लिक 6 धावांवाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. केवळ दिशा दिली आणि 6 धावा वसूल केल्या. सुमित आवटे यांचा हा चेंडू जर पाहिलं तर दिनू यांच्यासाठी केला खरा, परंतु तो होता तिकडे फुल टॉस आणि त्याचा फायदा इकडे घेतलाय. 6 धावा वसूल केल्या गेल्या. मागील बॉलवर धाव आली नाही, परंतु आता षटकार येताना पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. क्वार्टर फायनलची मॅच जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल ओमकार गिरगाव बरोबर. यावेळेला फुल टॉस खेळलाय, मात्र या स्ट्रोकला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, पाण्यामध्ये बॉल थोडासा थांबला. शशिकांत कदम आले. 2 धावा मात्र तिकडे मिळतील. धावसंख्या 10 वर गेली आहे. ओव्हर नंबर 1 सुरू आहे. 5 षटकांची ही लढत आहे. विक्रोळी मुंबईचं जर पाहिलं तर एक महत्त्वाचं उपनगर, त्याचबरोबर जर पाहिलं तर आशिया खंडातील सगळ्यात मोठी कॉलनी म्हणून देखील कन्नमोर नगरची ओळख आहे. असं हे मुंबईचं महत्त्वाचं उपनगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विक्रोळीची आणखीन एक ओळख म्हणजे गोदरेज ही देखील विक्रोळीची एक ओळख आहे. क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर याच विक्रोळी नगरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडच्या कालावधीमध्ये विक्रोळी बदलली आहे. उंच टॉवर देखील विक्रोळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न पुढेच केला आणि त्याचा फायदा या ठिकाणी दिनू कांबळे उचलताना पाहायला मिळत आहेत. हवाई हल्ला केलाय 6 वाला दिनू कांबळे या ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले.
बॉल थोडासा पुढे केला आणि त्याचा फायदा, खूप चांगलं टायमिंग या ठिकाणी दिनू कांबळेचा पाहिला मिळणार. सांगतात मी अंबरनाथवरून इकडे का आलोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. 16 धावा धावफलकावर. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 16 धावा बनवल्या गेल्यात. सुरुवात जर पाहिली तर तेवढी चांगली नव्हती झाली. डॉट बॉलने सुरुवात झाली होती त्यांच्या विरुद्ध, परंतु त्यानंतर मोठे स्ट्रोक खेळले. उझेरला देखील या मॅचमध्ये आपण पाहतोय. लहान वयात ISPL देखील खेळलाय हा खेळाडू, किंवा निवड मात्र ISPL साठी त्यांची झाली. त्याचाच बंधू फिरोज हा प्रतिस्पर्धी टीममध्ये खेळतोय. दोन्ही बंधू खेळत आहेत परंतु एकमेकांच्या विरोधात. हो, इकडे कमबॅक केलाय. काही चेंडूवर मोठमोठे स्ट्रोक खेळले परंतु काही चेंडूवर कम्प्लिटली बीट सुद्धा केलंय सुमेधने. 16 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. विक्रोलिन्स विरुद्ध जय अंबे. पहिली बॅटिंग करत असताना जय अंबे पहिली ओव्हर संपली आहे. बिनबाद 16. साहेब चषक ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या साहेबांनी शिवसेनेची स्थापना केली 19 जून 1967 रोजी, त्यानंतर जर पाहिलं तर शिवसेना आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय राजकारणातील एक मोठा पक्ष म्हणून देखील पाहायला मिळाला. तुम्हा आम्हा सर्वांना मात्र जगण्याचा एक मंत्र दिला, रडायचं नाही लढायचं. हा श्रीमान शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, आणि ठामपणे ज्यांनी जगाला सांगितलं ही मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. यस, हेच जर कोणी सांगितलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि आज त्यांच्याच या ठिकाणी नावाने स्पर्धा पाहायला मिळते. साहेब चषक. गिरीश कोचरेकर बॉलिंगसाठी आलेत विक्रोलियन्ससाठी. यावेळेला स्ट्रोक तर चांगला खेळला आहे. तिकडे फिल्डर येत आहेत. प्रयत्न लाजबाब त्या ठिकाणी पाहायला मिळाले. रोहन साळुंके होते 2 वर्षापूर्वी या स्पर्धेमध्ये मालिकावीर घेतलं होतं रोहन साळुंके यांनी. आणि आता जर पाहिलं तर रोहन साळुंके एक जबरदस्त कॅच घेताना पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त कॅच. केतन म्हात्रेची खेळी मात्र इकडे थांबून गेलेली आहे. गिरीश कोचरेकर पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. वेगवान आणि अशा प्रकारचा कॅच घेणं तेवढं सोपं नाहीये. खूप चांगला झेल त्या ठिकाणी स्वतःला कंट्रोल केलं, सावरलं आणि एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतलाय. 16 धावांवर धक्का बसलाय. गिरीश कोचरेकर हाताला तुम्हाला नक्कीच पट्टी पाहायला मिळते. घोडबंदर धमाका या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या हाताला दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर कॅच पकडताना हात फाटला आणि खूप मोठ्या प्रमाणावर रक्त देखील वाहिलं. काल पुन्हा ती जखम पुन्हा उद्भवली, पुन्हा ती दुखापत वाढली, परंतु टीमची गरज ओळखून मात्र गिरीश या ठिकाणी हाताला पट्टी गुंडाळून आपल्या टीमसाठी मैदानात पुन्हा दाखल झाला आणि आले आणि पहिल्याच बॉलवर विकेटसुद्धा घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची टीम, तुमच्या टीमची तुमची भूमिका ही खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठी तुम्हाला करायचं आहे. यावेळेला कमी गतीचा बॉल पुढे होता. कव्हर्सला खेळतायत आकाश चिंदारिया आले आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडतायत 4 धावांसाठी. बॉलला थोडीशी उंची दिली होती यावेळेला आणि आकाश जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय, आणि पहिल्याच बॉलवर एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी आकाशने खेळलाय. 4 धावा आलेल्या आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, यालाही चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय, परंतु शशिकांत कदम त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूची फेकी करतायत. बॅकअप जर पाहिलं तर हुजेर आले, तोपर्यंत धाव आली आहे दुसरी. हुजेर बॅकअपला आले जरूर, परंतु थोडेसे दूर होते. मैदान थोडंसं मोठं आहे त्यामुळे बॅकअपला येण्यास देखील थोडासा वेळ लागला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती. 22 धावांवर आकाश चिंदारिया. अँटॉपिलचा एक जबरदस्त बॅटर, मॅच विनर मुंबईचा आकाश. कमी गतीचा बॉल समोर उडवलाय आणि याही वेळेला सीमारेषेच्या पलीकडे बॉल पाठवलाय आकाश चिंदारिया याने. आकाश सारख्या खेळाडूला अशा प्रकारची संधी मिळाली तर तिचं सोनं केल्याशिवाय राहत नाही.
बॉल पुढे होता आणि जर पाहिलं तर खूप लांबवर पाठवलाय 6 धावांसाठी. दुसरी ओव्हर सुरू असताना 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आकाशसाठी जणू काही हे गिफ्टच होतं आणि षटकारामध्ये पोहोचवलं या बॉलला. अठ्ठावीस धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने अडवला जातोय. सुमित येत आहेत. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल ती म्हणजे 29 वर जाताना पाहायला मिळेल. एक विकेट आली खरी या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर, परंतु धावा नाही थांबल्या. एक चौकार आला, एक षटकार आला. धावसंख्या 29-29. ओहो, इकडे गिरीश कोचरेकर जखम आहे हाताला, परंतु टीमची गरज ओळखून मैदानात आले, गोलंदाजीला आले आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी घेण्याचा कारनामा देखील करताना पाहायला मिळतात. गिरीश कोचरेकर 29 धावांवर 2 ओव्हर संपल्यानंतर दुसरा धक्का बसतोय दिनूच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहू शकता प्रोलिंकवर या बॉलला ऑप्टमच्या बाहेर केलं. बॉल आणखी बाहेर काढण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा आणि यष्टीरक्षक मंगेश वैती यांच्या हातामध्ये जाऊन थांबतोय बॉल आणि दिनूला मात्र पॅव्हेलियनमध्ये जाऊन थांबावं लागेल. परंतु त्या अगोदर दिनूने काही आकर्षक फटके खेळले. 14 धावा त्यांनीही केल्या. आकाश खेळतायत 13 वर ताबडतोब अंदाजातील बॅटिंग पाहायला मिळाली. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 2 ओव्हरमध्ये 29 झालेले आहेत. फरदीन काझी आलेले आहेत. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमधील चर्चेतील नाव बॅटिंगसाठी आणि रबर बॉल सुद्धा, कारण फरदीनला आपण मुंबईतील सगळ्याच मैदानावर बऱ्यापैकी खेळताना पाहिलं आहे. याच मुंबईने टेनिस क्रिकेटला दिलेले हे एक नाव आहे. फरदीन काझी आकाश चिंदारे यांच्या जोडीला पाहायला मिळतात. 2 ओव्हरनंतर 29 झालेले आहेत, परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 3रं सुरू होईल. मुकेश दास यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मागील मॅचमध्ये खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली होती. अँटॉपिलला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू मुकेश दास गोलंदाजीसाठी येतो. मुकेश दास आकाश चिंदारिया ह्या दोघांची सुरुवात बऱ्यापैकी एकाच टीममध्ये झाली आहे, कारण समीर मेस्त्री यांनी फायटर अँटॉपिल हा संघ आणला होता आणि चांगली कामगिरी या टीममध्ये या दोघांची राहिलेली होती. मुकेश दास आकाश चिंदारे यांच्यासाठी 29-29. विक्रोलेंच्या विरुद्ध आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय जय अंबे गिरगाव. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर आकाशने बॉलला आकाश दाखवलंय 6 धावांवालं आणि बॉलला येऊ दिलं. अंदाज एकाच टीममध्ये खेळत असल्या कारणाने कुणाची स्ट्रेंथ काय आहे, वीक पॉईंट काय आहे, दोघांना बरोबर माहिती आहे. मुकेश दासचं स्वागत जर पाहिलं तर आकाश चिंदारे यांनी षटकाराने केलं आहे. बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर मिड विकेटची दिशा दिली 6 धावांसाठी. षटकार खेळलाय. धावसंख्या 35 वर गेली आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात नुकतीच झाली आहे.
35 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मुकेश कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचाही राहील. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. टप्पा बदलला, थोडासा पॉइंटला खेळले खरे, परंतु तिकडे सुमित येत आहेत. फरदीन काझी. फॅन फॉलोअर्स याही खेळाडूने मात्र अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर मिळवलेले आहेत. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समोर खेळतायत. थोडासा कुटप्प्याचा बॉल होता, परंतु समोरच्या दिशेने खेळले. पाण्यात चिखलात बॉल गेलाय, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत हे दोन्ही खेळाडू. मुकेश दास यांनी देखील कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर टप्प्यावर नियंत्रण मिळवलंय. टप्पा बदललाय. व्हेरिएशन मात्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडून केला जातोय. यष्टांच्या मागून शशिकांत कदम मात्र त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतायत. आज विक्रोळीमध्ये आजकाल दोन्ही दिवस दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेटमधील मोठी आणि मानाची स्पर्धा यावेळेला लपेटलाय. फरदीन काझी यांनी बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली 6 वाली. आणि या षटकाराने धावसंख्या 44 वर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने पहिला बॉल खेळला होता आकाशने, त्याच पद्धतीने जर पाहिलं तर फरदीनने देखील या बॉलला मिड विकेटची दिशा दिली आणि 6 धावा वसूल केल्या. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 6 अशा 4 चेंडूत 15 धावा आलेल्या आहेत. आणि हा छोटासा लहानगा मात्र खुश झाला आहे. कदाचित फरदीनची सेल्फी घेण्यासाठी मैदानात गेला होता. यस, सेल्फी घेण्यासाठीच गेले होते. ओहो, याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव तर तिकडे घेतलेली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जय अंबे गिरगाव टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 46. 2 विकेट माघारी परतलेल्या असताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 12 बॉल बाकी आहेत, 2 ओव्हर बाकी आहेत. फरदीन आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. विक्रोलियन्स विरुद्ध जय अंबे सुरू असणारी मॅच. एक छोटासा चाहता मैदानात आला. फरदीनची सेल्फी घेतली आणि सेल्फी घेतल्यानंतर जी काही त्यांनी धूम ठोकलेली आहे, या सेल्फी एक समोरच्या बाजूने एक चित्र देखील, फोटो देखील घेतला गेलेला आहे. आणि त्यानंतर मात्र एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकतोय. हो, फरदीन काझी बरोबर आज मी सेल्फी घेतली आहे. 46 धावा धावफलकावर आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. फरदीन काझी, आकाश चिंदारिया.
चला थोडीशी घाई करायची आहे, कारण यानंतर आणखी 2 मॅचेस, ही मॅच झाल्यावर सुद्धा 2 मॅचेस खेळवायच्यात आणि 5 वाजून गेलेले आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. सुमित आवटे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. चौथ्या षटकासाठी फरदीन काझी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश चिंदारिया. ही जोडी, आकाश खेळतायत 20 धावांवर केवळ 6 बॉलमध्ये आणि फरदीन खेळतायत 4 चेंडूमध्ये 10 धावांवर. एक महत्त्वपूर्ण सामना, एक आव्हानात्मक क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, जगातील सर्वात अवघड क्रिकेटपैकी एक असणारे हे पावसाळी क्रिकेट मुंबईमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी खोलवर केला, त्याच्यावर हल्ला चढवला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत रोहित भालेराव आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेतली आहे, ती म्हणजे आकाश चिंदारियाची. कारण 20 धावांवर ते बॅटिंग करत होते, चांगली बॅटिंग करत होते, त्यांना चूक करायला भाग पाडलं आणि महत्त्वाची विकेट येते आकाश चिंदारिया. पहिल्याच बॉलवर विकेट आलेली आहे. धावसंख्येचा ग्राफ जो वर चालला होता त्याला कुठेतरी लगाम घालण्याचा प्रयत्न सुमित आवटे करताना पाहायला मिळत आहेत. आवटेने पहिला गडी आउट केलाय. उमर खान येतात बॅटिंग करण्यासाठी. मुंबईतील एक धडाकेबाज बॅटर म्हणून त्यांची देखील ओळख आहे आणि तेच बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. उमर खान बॅटिंगसाठी आलेले आहेत. सुमित आवटे यावेळेला आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने खेळलाय जरूर आहेत. शशिकांत कदम आलेत. एक धाव घेतली गेली, दुसरीचा कॉल दिलाय फरदीनने, परंतु थांबवलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पहिले दोन्ही चेंडू जर पाहिलं तर चांगले आलेले आहेत. एक छोटासा इशारा केला फरदीनने काहीतरी शशिकांत कदम यांना. आता पूर्वी ह्या गोष्टी कदाचित शक्य नव्हत्या, परंतु यूट्यूब आल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. हो, सुमित आवटे आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हा सोपं नसतं सुमित आवटेची गोलंदाजी ओळखणं, आणि म्हणूनच एखाद्या खेळाडूला, आपल्याकडे जो चांगली फिल्डिंग करतो त्याला पूर्वी जॉन्टी नाव दिलं जायचं. मोठमोठ्या खेळाडूंची नावं देखील चांगली गोलंदाजी फलंदाजी करण्याला दिलं जातात, परंतु या खेळाडूला बुमराह हे नाव दिलेलं आहे. कारण जसप्रीत बुमराह जसा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, तशी थोडीफार ॲक्शन देखील त्यांची पाहायला मिळते. यावेळेला थोडासा कुटप्प्याचा बॉल होता. फरदीन हरकतमध्ये आले यावेळेला, आणि जरी अगोदरचा बॉल निर्धावाला असेल, आता मात्र मोठा स्ट्रोक खेळण्यात यशस्वी राहिले. फरदीन काझी षटकार येतोय. कदाचित हा स्ट्रोक जरूर या ठिकाणी खेळला गेलेला आहे आणि 6 धावांसाठी पाठवला देखील आहे. आणि ज्या वेळेला शशिकांत कदम फरदीन यांच्याकडे पाहत होते त्यावेळेला काहीतरी इशारा फरदीनने, हो समोरच्या दिशेने एक मारणार कदाचित, आणि समोरच्या दिशेने एक षटकार मारलाय. यस, दोन्ही चांगले खेळाडू आहेत. शशिकांत कदम, फरदीन काझी मुंबईकर आहेत. विशेष म्हणजे 53 धावा फलकावर. ओहो, यावेळेला बुमराह कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. जरी मोठा स्ट्रोक खेळला तरी कमबॅक केलाय आणि अतिशय वेगाने फिल्डर आले आणि
तोपर्यंत जर पाहिलं तर उमर खान 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाले. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते आता 55 धावांवर. एक 70-75 धावांचं लक्ष या मैदानात पाठलाग होऊ शकतो या कंडिशनमध्ये. कंडिशन खूप महत्त्वाची आहे. पाऊस येतोय का, नाही येतोय का, चिखल आहे का, पाणी आहे का, पाऊस जोरदार आहे का, कमी वेगात आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फरदीन यांच्यासाठी हा चेंडू जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आणि जरी या ओव्हरमध्ये एक षटकार आला असेल, बायच्या स्वरूपातील धाव आली आणि एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सुमित आवटे यांची. या ओव्हरमध्ये त्यांनी केवळ 10 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावा 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झालेल्या आहेत अब तक 56. शेवटची एक ओव्हर बाकी आहे आणि आता या ओव्हरवर मॅचचं गणित अवलंबून आहे. धावसंख्या किती असेल, 70च्या आतमध्ये असेल, 75 पर्यंत असेल की त्याच्यापेक्षा मोठी असेल, हे ठरवणारं हे षटक पाहायला मिळेल. कारण आजचा दिवसातील वातावरण जर पाहिलं आणि सध्याची कंडिशन पाहिली, एक 70-75ची मॅचसुद्धा चांगली मॅच बनू शकते आणि सध्याच्या घडल्या धावसंख्या झालेली आहे ती 56. त्यामुळे शेवटची ओव्हर कमीत कमी 13-14 धावांचं टार्गेट देखील. मंगेश वैती, हो मंगेश वैती, कॅप्टन मंगेश वैती, जरा तुम्हाला विनंती आहे, प्रत्येक वेळेला जर एकच शूज प्रत्येक बॉलर चेंज करत राहणार तर किती वेळ जाणार. तुम्हाला नम्र विनंती आहे. पुढे अजून 2 मॅचेस बाकी आहेत. यानंतर 2 महत्त्वाचे सामने बाकी आहेत, त्यामुळे सहकार्य करा. शेवटच्या षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सौरभ अंकुश यांना आमंत्रित करण्यात येते. देवनार गोवंडी परिसरातील गोलंदाज आहे डावखुऱ्या हाताचा. समोर जर पाहिलं तर परदीन काजी 18वर बॅटिंग करतायत. उमर खान 1 धावांवर बॅटिंग करतात, त्यांच्या जोडीला आहेत आणि 56 धावा धावफलकावर झालेल्या देखील आहेत. आणि आता सौरभ अंकुश यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. फरदीन काझी 18वर बॅटिंग करतायत. हो, हा बॉल टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर थोडासा खाली राहतोय. इकडे धावबादच्या स्वरूपात विकेट देखील येताना पाहायला मिळेल. थोडासा खाली राहिलेला बॉल, उमर धाव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर धावबादच्या स्वरूपात का होईना विकेट आली आहे. महत्त्वाचं षटक इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते जे सौरभ अंकुश घेऊन आलेले आहेत आणि फरदीन यांचा प्रयत्न असणार आहे या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. यावेळेला देखील एक चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. तिकडे एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला आहे आणि 2 धावा तिकडे पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 58वर जाताना पाहायला मिळेल. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. सौरभ अंकुश आणि फरदीन काझी यांच्यातील चांगलीच लढत तिकडे रंगताना पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल तर चांगले टाकले गेलेले आहेत. येणारे 4 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. मागील मॅचमध्ये याच टीमने, जय अंबेरी टीमने 66 धावा केल्या होत्या.
या मॅचमध्ये किती धावा करतील ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सौरभ अंकुश, फरदीन काझी, फुलटॉस बॉल फरदीनसाठी केलाय. पंचांनी नो बॉलही घोषित केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पार देखील जाताना पाहायला मिळतोय. षटकार. फरदीन काझी फॅन क्लब मैदानाच्या आतमध्ये. एक फोटो फरदीन बरोबरचा. सौरभ अंकुशने एक खराब बॉल टाकला, तो सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर खूप चांगले टाकले गेले होते. 65 धावा धावफलकावर आता झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि यानंतर एक मोठा फटका खेळण्याची संधी सुद्धा आहे. यावेळेला देखील एक चांगला स्ट्रोक खेळला आहे. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. रोहन साळुंके. आणखीन एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 67 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत. फरदीन काय या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे या मॅचमध्ये. दाखवले 28 वर खेळतायत. इकडे बॉलचा अंदाज नाही आलाय. बॉल थोडासा खेळपट्टीच्या पाठीमागे पडला, अलीकडे पडलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डेड बॉल घोषित करण्यात आलेला आहे. 3 बॉल बाकी आहेत. फरदीन काझी. यावेळेला पुल करतायत फरदीन आणि हाही बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकात तुटून पडलेत फरदीन काझी. मुंबईचा वंडर बॉय, शिवडीचा स्टार बॅटिंग करतोय सध्या. फरदीन काझी 73 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉल तसा खराब नव्हता परंतु फरदीनचा स्ट्रोक खूप चांगला होता. बनवलाय हा स्ट्रोक. थोडेसे पाठीमागे गेले आणि स्ट्रोकला मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी पाठवलं. 73. नजबुल त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 34 धावांवर बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला फरदीन काझी. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता. एक धाव तर घेतली गेलेली आहे. मंगेश वैती येत आहेत, थ्रो करतायत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते आता 75 धावांवर हा धावफलक जातोय. फरदीन काझी खेळताय 36 धावांवर. खूप चांगली बॅटिंग, डावाला आकार दिलाय आणि टीमसाठी खूप प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळत आहे ते म्हणजे फरदीन काझी चर्चेत आहेत सध्या. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु टायमिंग नाही होऊ शकलं. 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 76 धावा धावफलकावर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. विक्रोलियनच्या समोर 77 धावांचं आव्हान आहे आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती कंडिशन पाहता 77 मोठीही नाहीये आणि सोपीही नाहीये. मॅच दुसऱ्या डावामध्ये देखील रंगू शकते कारण 76 धावा उभ्या राहिल्यात. त्यामध्ये फरदीन काझी यांचा देखील वाटा तेवढाच मोलाचा आहे. केतन मात्रे 1 धाव, त्यानंतर दिनू कांबळे 6 बॉलमध्ये 14 चांगली कामगिरी. आकाश चेंदारे या 7 बॉलमध्ये 20 आणि डावाचे नायक फरदीन काझी 15 बॉलमध्ये 37 धावांची खेळी आपल्या टीमसाठी केली आहे. फरदीन काझी यांनी खूप चांगली खेळी पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या बाबतीत जर पाहिलं तर गिरीश कोचरेकर 1 षटक टाकलं, 2 महत्त्वपूर्ण विकेट. हात फाटलेला असताना सुद्धा 13 धावा
मुकेश दास एक षटक टाकलं, 17 धावा थोडेसे महागडे ठरले. सुमित आवटे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 2 षटकांमध्ये त्यांनी केवळ 12.5च्या सरासरीने 25 धावा खर्च केल्या, एक विकेट देखील घेतली, परंतु शेवटची ओव्हर थोडीशी महागडी राहिली, त्यामुळे धावसंख्या 70 पार झाली आहे. एक ओव्हरमध्ये 20 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्या आणि त्यामुळे आव्हान आहे 77चं. परंतु काल याच मैदानात 5 बॉल ठेवून 89 धावांचा पाठलाग झाला आहे. आता 77 करायच्या आहेत. परंतु पाहूयात दुसऱ्या डावात मंगेश वैती असतील, रोहित भालेराव असतील, शशिकांत कदम असतील, ही फलंदाजी कशा प्रकारे फुलते ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्या डावामध्ये आणि या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये. परंतु जशी मॅच दुसऱ्या डावामध्ये जाईल, आवाज विक्रोळीचा असणार आहे, जो सध्या अंडर आर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. या सागर मोरे सर यांचा आवाज असेल आता. योगेश दळवी शाखा समन्वयक 118 त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण विक्रोळी कन्नमनगर अर्थातच सर्कल. या सर्कल ग्राउंडची देखील चर्चा संपूर्ण मुंबईत पाहिली आहे. त्या ग्राउंडवरती एक भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 77 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. विक्रोलेन्स विक्रोळी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मंगेश वैती माहुलगाव त्या सोबतीला आपण बॅटर पाहिलं तर रोहित भालेरावला कुठेतरी आता वरती पाठवण्यात आलं गेलं आहे. ॲज अ ओपनरला मात्र आता रोहित भालेरावला इथे पाठवलं गेलं आहे. 30 बॉलमध्ये 77 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर मुंबईतील एक नामवंत फिरकीपटू अनिकेत सानप भल्या भल्याला गोल गोल फिरवलं. अनिकेतने पण आपल्या फिरकीच्या जोरावरती पाऊस थांबलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर इकडे बॅटची एज घेतली गेली आहे आणि बॅटर आउट. OUT मंगेश वैतीला माघारी परतावं लागतंय आणि अनिकेतने दाखवलं फिरकीपटू खूप चांगला बॉल फिरवला आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावी लागते. यासाठी ओळखले जातात अनिकेत सानप. आपल्या फिरकीच्या जोरावरती अखंड मुंबईतील एक नामवंत स्पिनर. बॅटची एज घेतली गेली. मागे उमर होते आणि उमरने मात्र एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे. नजमुल मंडलचा वाढदिवस आहे. नजमुल वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे ब्रो, तुम जीव हजारो साल. आणि अनिकेतने मात्र पहिल्या मॅचला ओव्हर टाकली नव्हती, बट या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवत आहेत. नवीन बॅटर इस्त्याक शेख येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धडाकेबाज बॅटर, एक हार्ड हिटर आहेत इस्त्याक पण. रत्नागिरीची मॅच संपूर्ण ती ओव्हर कोणी विसरणार नाही आणि ती मॅच कोणी विसरणार नाही आहे. इस्त्याकने अशा प्रकारे कामगिरी केली होती. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण अर्थातच सर्वांचं लाडकं सर्कल. म्हणजे सर्कल पण तुम्ही कधी या, सर्कल भरलेलं आहे. सकाळी या तेव्हा मॉर्निंग वॉक असतं, संध्याकाळी जरी आला तरी आमचे सर्व फ्रेंड्स कुठे भेटायचं तर सर्कलला भेटायचं. हे ऑल ओव्हर विक्रोळीचं एक मीटिंग पॉईंट आहे. सगळे ग्रुप सर्व मित्र मैत्रिणी इकडेच मिळत असतात आणि त्या सर्कलमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत सानप, स्ट्राईक एंडला इस्त्याक. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला, इकडे अपील केली गेली आहे आणि बॉल काही काळ हवेत होता. टॉस करण्याचा प्रयत्न केला गेला आणि लेग बायच्या रूपामध्ये रन मिळते. मात्र तिकडे सिंगल. उमर पण तिकडे स्माइल करतायत. रिप्ले पाहू शकतो आपण. अनिकेतने बॉल अगदी थोडा टॉस केला, म्हणजे नॅचरली बॉलला थोडं फ्लाईट दिलं. तिकडे अपील केली जरूर, मात्र बीट केलं गेलं. तिकडे लेग बायच्या रूपामध्ये एक रन मिळते आणि स्किड झाले तिकडे उमर असे स्लाईड झाले की SL वर्ल्डला आलेत. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं आणि वाईट बॉल. रोहित भालेरावने आपल्यातून बॅटिंग केली. त्यांनी मगाशी म्हटलं की मागील 1-2 सीझन कुठेतरी रब्बर बॉलला बॅटिंग होत नव्हती, पण अमोल सरांनी कंटिन्यू चान्स दिला आणि ह्या मॅचला कुठेतरी बॅटिंग झाली. बट ह्याही मॅचमध्ये परफॉर्मन्स करावा लागेल. या बॉलवर आडव्या बॅटने एक चांगला फटका खेळला गेला आहे. रोहित भालेरावच्या बॅटमधून हा ट्रेडमार्क स्ट्रोक 6 रनसाठी. यस, रोहितची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात ग्रामीण क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेले. रोहित भालेराव किडनी या नावाने ओळखले जातात आणि आडव्या बॅटने अगदी इझिली फटका खेळले गेले. प्रॉपर टायमिंग करत असताना 8 रन झाले धावफलकावरती. एक विकेट गेली आहे, बट रोहितला माहिती आहे की आपल्याला इकडे स्वतःला सिद्ध करावं लागेल. सकाळी ओमकार 11 गिरगाव टीमने एक चांगली कामगिरी केली. कार्तिक दर्जीचा एक चांगला स्पेल. रोहन भोसले, ऑल ओव्हर सर्व टीम्सने बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग करत असताना मॅचवर तनुष कोटियानला एक चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला. या बॉलवर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉलने उंचाई तर गाठले. फरदीन बॉलवरती पोहोचतात का, तिकडे दुसऱ्या रनचा कॉल दिलाय आणि दुसरी रन देखील इझिली मिळेल. थ्रो थोड्याशा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला, म्हणजे थ्रो स्ट्राईक एंडला कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. सुलतानने कव्हर केला, बट तिकडे रन मिळतील. 3 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 विक्रोलियन्स विक्रोळी त्यांच्या विरुद्ध जय अंबे फोर्थ स्ट्रायकर सुलतान यांना पाहतो आपण. खूप चांगली बॉलिंग करत असताना अगदी टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. स्ट्राईक एंडला बॅटर इस्त्याक शेख. कांजूरमार्गचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेले स्थानिक. त्यानंतर या ग्राउंडवरती देखील त्यांनी एक चांगला अनुभव आहे. सँडी SP दादर संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट त्याला खेळताना पाहिलं गेलं. या बॉलवर देखील इस्त्याकने पण
फटका सजवला गेलाय. बॉल हवेत आहे, स्वतः तिकडे क्षेत्ररक्षक जात आहेत आणि कॅच पकडली गेली. खूप चांगली कॅच तिकडे पकडली केतन म्हात्रे यांनी. बॉलवर पोचले, बॉल जज केला तिकडे आणि त्यानंतर मात्र कॅच टिपली गेली आहे. एक इम्पॉर्टंट कॅच मात्र तिकडे पकडली आणि बॅटर आउट. इस्तियाकला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि किसान आपली दुसरी विकेट मिळवती आहे. हा बॉल फिरवला गेला आणि बॅटरला मात्र फसवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 1 6 आला, जरूर 2 विकेट मिळवले गेले आणि अनिकेतचा एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय. केतन म्हात्रेची एक लाजवाब कॅच. त्याला माहिती आहे कॅचेस पकडाव्या लागतील या मॅचमध्ये. 11 रनवरती 2 विकेट. पाहू शकतो आपण कशी कॅच त्यांनी जज केली रिप्लेच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या प्रकारे तिकडे जज केली गेली. फिरोज पण पोहोचले होते, जरा तिकडे कॅच कुठे आली असती तर फिरोजनी पण ट्राय केली असती, बट खूप चांगली कॅच. बॅटर आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन साळुंके येत आहेत. अंधेरीचे अजून एक चांगले खेळाडू. ह्या ग्राउंडवर खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला आहे. राहिली एक सेशन वाईज तेव्हा टुर्नामेंट होती आणि रोहनची अफलातून बॅटिंग राहिली होती. अंडरआर्म क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात, त्यामुळे अनुभव आहे आणि मॅच बनवावी लागेल. 11 रन झाली त्या फलकावरती. स्ट्राईक एंडला रोहन साळुंके. बॉलर अनिकेत सानप. या बॉलवरती देखील एक चांगला स्पेल पाहिला गेला. पहिली ओव्हर संपली आणि 2 विकेट आणि 11 रन. अनिकेत सानपने मात्र त्याचं काम केलंय. पहिली ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने पाहिली गेली. 1 6 आला, जरूर 2 महत्वाची विकेट. मंगेश वैती आणि इस्तियाक शेखला मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. गुड बॉलिंग. अनिकेतने क्लायमेटचा आढावा घेतलाय की बॉल बऱ्यापैकी सुका आहे, त्यामुळे आता आपण चांगला वळवू शकतो आणि एक चांगला स्पेल टाकला अनिकेत सानप. नामवंत खेळाडू, खूप वर्षाचा अनुभव आहे, खूप चांगलं फिरकीच्या जोरावरती. एक फिरकी पट्टी चालू. आता मात्र एक वेगवान गोलंदाज फिरोज शेखच्या हातामध्ये बॉल दिलाय. चोवीस चेंडूमध्ये 66 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. आज सर्व आमचे प्रभात मित्र मंडळाची देखील सर्व आमचे वयस्कर नागरिक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. दळवी साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. कबड्डी क्रिकेट नेहमीच प्रेम राहिले आहे. दत्त क्रीडा प्रबोधिनी अजूनही सर्वजण मिस करतात आंतरशालेचं, म्हणजे ते कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, लंगडी असेल, मॅरेथॉन असेल, रेले असेल. या ग्राउंडवरती अनेक म्हणजे विकास हायस्कूल, उत्कर्ष, त्यानंतर सह्याद्री, पराग, धर्मवीर संभाजी विद्यालय विक्रोळी पार्क साईड असेल, कॉस्मोस विद्यालय असेल, अशा अनेक स्कूल इकडे इंटर स्कूल्स पण खेळले. अजूनही त्याची कधी विषय निघाला की आंतरशालेचा विषय निघतो दत्त क्रीडा प्रबोधिनीचा. बॉलर फिरोज. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटर रोहित बालोरच्या बॅटमधून तिकडे केतन म्हात्रे आहेत. रन मात्र सिंगल मिळेल. बारा रन झाली त्या फलकावरती. 2 विकेट. स्ट्राईक एंडला बॅटर रोहन साळुंके. मागे फरदीन आहेत, क्लोज किपिंग करतायत. या बॉलवरती पण लाऊड अपील केली गेली, बट तिकडे डॉट बॉल. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 रुपये. गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून साहेब चषक. योगेशजी दळवी शाखा समन्वयक आणि त्यांची संपूर्ण मित्र परिवार. या बॉलवर पुन्हा एकदा बीट केलं गेलं आणि एक चांगली बॉलिंग फिरोज यांच्या माध्यमातून. एक रन मात्र करून चालणार नाहीत. मोठा स्ट्रोकची गरज आहे टीम विक्रोळी संघाला. मात्र कुठेतरी मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे 4th गिअरला बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबल मात्र इथे साईडला ठेवावे लागतील. एका दुसरा 6 आलाच पाहिजे. बॉलर फिरोज. या बॉलवरती देखील फिरोजने पण बॉलला फिंगर रोल केले गेले. धीम्या गतीचा बॉल. बाईसच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर रन मिळते. फोर्टीन. 14 रन झाली धाव फलकावरती. या ओव्हरमध्ये एक 6 आलाच पाहिजे.
या बॉलवर पण फटका फसला गेलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला. तिकडे मात्र धावांसाठी धावा धावता पुन्हा एकदा बघायला मिळतीये आणि इकडे पुन्हा एकदा मात्र इथे हिट मिस होतोय आणि 3 रन कंप्लीट केले गेल्यात. 3 रनच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र 17 रन झालेत. एका दुसरा मोठा 6ची गरज आहे टीम विक्रोळी संघाला मॅच मध्ये कव्हर करण्यासाठी. 77 धावांचं एक भलं मोठं टार्गेट मात्र पाठलाग करत असताना या मॅच मध्ये काल आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमने एक चांगली कामगिरी केली. तो संघ मात्र फायनलमध्ये जाऊन पोहोचला. भावेश नाईकची एक चांगली कामगिरी. बॉलर फिरोज, स्ट्राईक एंडला बॅटर रोहित. या बॉलवर पण फटका तर सजवला गेला. बॉल हवेत आहे आणि तिकडे फरदीन पोहोचले आणि बॅटरला आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रोहित भालेरावची पण खेळी संपुष्टामध्ये येते आणि बॅटर आउट. समीकरण कुठेतरी आता मात्र अवघड झालंय. एका दुसऱ्या बॅटरला मात्र आता चांगला स्टार्ट करणं गरजेचं आहे. मोठे 6 खेळावे लागतील. धीम्या गतीचा बॉल बॅट आणि बॉलचा म्हणील तसा संपर्क झाला नाहीये आणि फरदीनने मात्र तिकडे चांगली कॅच पकडली गेली. अठरा बॉलमध्ये आपण पाहिलं तर 60 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 21च्या सरासरीने खेळावं लागेल. 18 बॉल 60ची गरज आहे. यानंतर ओमकार 11 गिरगाव आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपली सेमीफायनलची मॅच असणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुलतान यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. सुलतान खान, स्विंगचा सुलतान, याही खेळाडूची चर्चा राहिली आहे. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरातून उल्हासनगर, अंबरनाथ त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. आता मात्र समीकरण थोडं कठीण झालंय विक्रोळी संघाला. या बॉलवरती पण बीट केलं गेलं आणि बॅटर रोहनला मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर शशिकांत कदम येत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बंटी, कंझ्युमरचे अजून एक युवा खेळाडू. स्ट्राईक एंडला शशिकांत कदम. अनुभव आहे याही खेळाडूकडे. घोडबंदर धमाकामध्ये पण देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता शशिकांत यांच्या माध्यमातून. बट आता या ग्राउंडवरती देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. केतन मात्र तिकडे पोहोचले. कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर शांत चालू आहे. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. नाईन्टीन 19 रन झाली धावफलकावरती. 4 विकेट. या बॉलवर पण फटका फसतो आहे. डबलचा कॉल दिला तिकडे. 2 रन मिळतील. एकवीस रन झालेत आणि समीकरण मात्र आता कुठेतरी कठीण झालंय. या बॉलवर देखील बॉल थोडासा कट केला होता विथ द
स्पिन कुठेतरी बॉल पाहिला गेला आणि एक रन. औपचारिकता आता मला असं वाटतं फक्त शिल्लक आहे, कारण की कुठेतरी मॅच टफ होत चालली आहे. म्हणजे बॉल आणि रनचा दरी कुठेतरी वाढत चालली, त्यामुळे बॅटरला कुठेतरी जर मोठे 2-3 स्ट्रोक आले मॅच बनेल का. 12 बॉल 49 मगाशी पण मॅच आली होती, 2 बॉल 10 वरती आली होती. बट तशी एक इनिंग कोणातरी मात्र खेळावं लागेल. मुजून एक चांगली इनिंग खेळली होती. मुजबॉल या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये बंटी यांच्या बॅटमधून फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि बॉल जाईल आपण पाहतो तिकडे 1 बाउन्स बाउंड्री. सुलतान खान यांच्यावर मात्र अकुटप्याचा बॉल स्लोअर ऑन बॉल, त्याला एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला बंटी यांच्या माध्यमातून आणि तिकडे 4 रन मिळत आहेत. 12 बॉलमध्ये 51 रनची गरज आहे. इकडून ही मॅच फिरेल का. 12 बॉल 51 थोडं डिफिकल्ट आहे, बट बॅटरने जर एका ओव्हरमध्ये 20-25 रन आले तर लास्टला 6 बॉल 20 वगैरे पण बघायला मजा येईल. बॉलिंगसाठी ऐश्वर्या सुर्वेच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12 बॉल 51. बारा चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 51 रनची गरज असताना पहिलाच बॉल डॉट. 11 बॉल 51 करायचा आहे. या बॉलवर अकुटप्याचा बॉल, मात्र इथे शशिकांतने पण बॅट फिरवली आहे आणि बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर बाउंड्री 4 रनसाठी. ऐश्वर्या सुर्वे बॉलिंगसाठी. धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला, तो रीड केला आणि 4 रन 30 रन. आज सर्व प्रेक्षक वर्ग जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र बसून आनंद घेतात या मॅचचा. ऑल ओव्हर मुंबईकर इकडे दाखल झालेत. एक वेळी कन्नमोर नगर सर्कल या ग्राउंडवरती साहेब चषक गंगाई प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा 6वं वर्ष. बॉलिंगसाठी ऐश्वर्या सुर्वे. या बॉलवरती पण बॅटची आतली काढा घेतली गेली, बॉल मागे निघून जातोय. पंटीने 1 रन कंप्लीट केले गेले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल आणि शशिकांत यांनी दुसरा पण कॉल दिलाय. 2 रन मिळतात तिकडे. मॅच सोडणार नाहीयेत, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणार नाहीयेत, जिद्द दाखवणार. .32 32 रन झालेत. या बॉलवर स्टेप आउट झाले. चांगला विथ द स्पिन, प्रॉपर टायमिंग, चांगला फुटवर्क आणि शशिकांत कदम यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 6 रनसाठी. .38 38 रनवरती आपण पाहिलं तर 4 विकेट. विक्रोलियन्स संघ कुठेतरी या मॅचमध्ये बॅकफुटला राहिला आहे. म्हणजे रन्स कुठेतरी कमी होताना पाहिले गेले. स्ट्राईक एंडला बॅटर शशिकांत. या बॉलवर देखील फिरून खेळायचा प्रयत्न केला गेला, बट फिरवला बॉल. या बॉलवरती पण फटका सजवला गेला, बट वेळ निघून गेली आहे. बट प्रयत्न करणार आणि या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 6.
आता 6 बॉलमध्ये 33 रनची गरज आहे. ही मॅच होईल का, ही मॅच बनेल का? सहा बॉलमध्ये 33 करायचं आहे. स्ट्राईक एंडला बंटी आहेत. चला ओंकार 11 गिरगाव टीम आपण तयार राहायचं आहे. व्हाईट बॉल पहिलाच बॉल. ओंकार 11 गिरगाव कॅप्टन आपण इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये जवळ येऊन थांबायचं आहे. जशी मॅच संपेल तसं मात्र सेमीफायनल मॅचचा टॉस केला जाईल. 6 बॉलमध्ये आता मात्र 32 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी इम्रोजच्या हातामध्ये बॉल दिलाय. इम्रोज खान ठाण्याचे एक वेगवान गोलंदाज. इकडे मात्र डॉट बॉल. समीकरण थोडं आता मात्र कठीण झालंय. या बॉलवर पण खूपच बॉल बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मागे निघून जाईल. तीस रनची गरज आहे. 60-65च्या घरात स्कोर असता तर विक्रोलेन्स टीमने फाईट केली असती, बट कुठेतरी मॅच पार्टनरशिप झाली नाही. सुरुवातीला विकेट गेले, त्यामुळे मॅच थांबताना पहिली गेली. या बॉलवर मात्र इकडे बॅटची एज घेतली गेली आणि शशिकांत कदम स्वतःहून मात्र तिकडे बाहेर जातील. बॅटर आउट. न्यू बॅटर एक युवा खेळाडू येतात मुंबईचे. उझेर शेख येतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे छाप सोडताना उझेरला देखील पाहिलं गेलं. फिल्डिंग खूप चांगल्या कॅचेस देखील त्याच्याकडून नेहमीच पाहताना पाहिलं गेलं आहे. चांगला फिल्डर देखील आहे. व्हाईट बॉल. ओंकार 11 गिरगाव टीम आपण तयार राहायचं आहे. यानंतर सेमीफायनलची मॅच असणार आहे आणि कालच्या दिवसामध्ये फायनल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोई टीमने मात्र फायनलमध्ये प्रवेश केला होता. औपचारिकता फक्त जवळपास शिल्लक राहिली गेली. या मॅचवरती जय अंबे टीम फोर्थ स्ट्रायकर जवळपास नाव कोरलं गेलं. चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर ऑल ओव्हर बॅटर बॉलरने एक चांगली कामगिरी केली आणि एक चांगला फटका पाहायला मिळतो. उजेर देखील जाता जाता प्रयत्न करतील आणि कॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होते, पण तिकडे बॉल थांबेल. जय अंबे गिरगाव आणि त्यांच्या विजय अंबे आपण पाहिलं तर गिरगाव फोर्थ स्ट्रायकर त्यांच्या विरुद्ध ओंकार 11 गिरगाव. शेवटचा बॉल आणि सेमीफायनलमध्ये जात असताना जय अंबे फोर्थ स्ट्रायकर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. आकाश शिंदे तिकडे मात्र बॉल पकडण्याचा प्रयत्न करतात. कॅच पकडली गेली आणि ही मॅच जिंकत असताना सेमीफायनलमध्ये जातात जय अंबे फोर्थ स्ट्रायकर्स. वेल प्लेड.